नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचे मी हार्दिक असं स्वागत करतो। आज 2 फेब्रुवारी 2025 आज जो एमपीएससीचा कंबाईनचा पेपर झालेला आहे, त्या पेपरमधील आपण आज अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर आलेले जे सगळे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवायचे, त्यांची नेमकी उत्तर काय येतात हे आपण पाहायचं आहे। चला सुरू करूया अंकगणित आणि बुद्धिमत्ता। माझ्याकडे जो प्रश्नपत्रिका संच आहे तो प्रश्नपत्रिका संच डी हा आहे। त्यातील पहिलं गणित काय आहे, तर जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 रुपये असेल तर त्या कुटुंबाने घर भाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळालेखावरून काढायचं आहे। तर आता इथं बघा, घर भाडं, किराणा माल आणि प्रवास या तीन गोष्टी आपण बघायच्या। घर भाडं, किराणा माल आणि प्रवास, तर या तिन्हींची जर बेरीज केली म्हणजे 110 अंश अधिक 70 अंश अधिक 90 अंश यांची जर बेरीज केली तर किती येते, 270 अंश इतकी येते। आणि संपूर्ण वर्तुळरेखाचा विचार केला तर त्याचं किती असतात अंश, तर 360 अंश असतात। म्हणजेच काय, तर 360 अंशापैकी 270 अंश हे तिन्ही प्रकारचा खर्च आहे। तर आपल्याला काय करायचं, 40,000 वर किती रुपये त्यात तिन्ही मिळण्याचं तिन्ही प्रकारचा खर्च किती येईल हे काढायचं आपल्याला। या शून्याला ही शून्य गेली बघा। आता हे आपल्याला काय करायचं आहे, सोडवून घ्यायचं आहे। तर 9 चौक 36, 9 त्रिक 27 म्हणजे 30 येईल। 30/4, 4 एके 4, 4 एके 4 आणि राहिलेले आहे 300। 1000 गुणिले 30 जर केला आपण तर याचं उत्तर 30,000 इतका खर्च या तीन प्रकारच्या खर्चावर कुटुंबाने केलेला आहे। म्हणून याचं उत्तर येईल 30,000 रुपये खर्च घर भाडे, किराणा माल आणि प्रवासावर केला जाईल। यानंतरचं गणित आहे, अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली व ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली, तर या व्यवहारामध्ये काय झाले असा प्रश्न विचारलेला आहे। तर आपण काय करूया, अ कडे 100 रुपये आहेत, त्या 100 रुपयाची वस्तू 100 रुपये त्याने इन्व्हेस्ट केले, 100 रुपयाची वस्तू घेतली आणि 10% नफ्याने विकली। म्हणजे कितीला विकली, 10% नफ्याने, म्हणजे 100 रुपयावर 10 रुपये म्हणजे 110 रुपयाला त्यानं ती वस्तू ब ला विकलेली आहे। म्हणजे ही त्याची अ ची खरेदी किंमत झाली आणि ही विक्री किंमत झाली, बरोबर। आता ही जी विक्री आहे ही ब ची काय झाली, खरेदी झाली। ब साठी ही खरेदी, मग ब ला काय झाले, त्यानं 10% तोट्याने परत ही वस्तू अ ला विकली आहे। म्हणजे 10% तोटा परत झाला याचा, म्हणजे 110 रुपयेवर 100 रुपयेवर 10% तोटा। तर 110 रुपयेवर त्याला किती किती टक्के तोटा झाला हे आपण पहिला काढूया। म्हणजे शून्याला शून्य गेली, शून्याला शून्य गेली, म्हणजे 11 एके 11 रुपये तोटा त्याला झाला। म्हणजे त्याची विक्री किंमत किती आली, तर 110 मधून 11 गेले म्हणजे त्याची विक्री किंमत आली 99 रुपये। म्हणजे अ ला ही वस्तू परत किती रुपयाला मिळाली, 99 रुपयाला मिळाली। अगोदर अ ला 10 रुपये मिळाले होते आणि नंतर या व्यवहारामध्ये 100 पेक्षा 1 कमी मिळाले, म्हणजे 1 रुपया इथं पण त्याचा फायदा झालाय, म्हणजे अधिक 1 रुपया हा त्याचा फायदा। असे मिळून त्याला 11 रुपये फायदा झाला। म्हणजेच 100 रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याला 11 रुपये फायदा झाला, म्हणजेच त्याला 11% नफा मिळाला असं सुद्धा आपण म्हणू शकतो। म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 जो आहे, अ चा 11% नफा झाला हे त्याचं उत्तर येईल। त्याच्या पुढील गणित आहे बघा, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा नीरज ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न विचारलेला आहे। तर बघा आता इथं काय दिलंय, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे एका दिवसामध्ये तो किती काम करतो, 1/80 इतकं काम तो एका दिवसामध्ये करतो। त्याने किती दिवस काम केले, 10 दिवस काम केले, म्हणजे त्या कामापैकी त्यानं 10/80 इतकं काम 10 दिवस पूर्ण केल्यामुळे पूर्ण केले। म्हणजेच याचा अर्थ काय, तर 1/8 शून्याला शून्य गेली म्हणजे 1/8 काम त्याने काय केले, पूर्ण केले। हे जे राहिलेले 1/8 काम आहे ते नीरजने किती दिवसात पूर्ण केले, 35 दिवसात पूर्ण केले। म्हणजे 1/8 काम नीरजने काय केले, 35 दिवसात पूर्ण केलेलं आहे। 1/8 काम 35 दिवसात पूर्ण केलंय। तर आपल्याला काय करायचं आहे, जे संपूर्ण एक काम आहे ते एक काम नीरज किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न आहे। तर ते एक्स दिवसामध्ये पूर्ण करेल। म्हणजे किती काम राहिले, इथे 1/8 काम ह्यानं पूर्ण केले, म्हणजे राहिलेलं 7/8 काम त्यानं 35 दिवसात पूर्ण केले। टोटल जे काम आहे ते 8/8 आहे। या 8/8 मधून 1/8 गेलं म्हणजे 7/8 काम शिल्लक होतं, ते काम नीरजनं काय केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे 35 दिवसामध्ये। म्हणजे 7/8 ला 35 दिवस लागत असतील तर एक कामाला x दिवस लागतील असं मानू। आणि आपण काय करू, आता इथं तिरकस गुणाकार करू, म्हणजे 7/8 गुणिले x बरोबर 35 गुणिले 1, म्हणजे हे 7/8 x बरोबर काय होणार, 35 गुणिले 7/8 आहे तिथं 8/7 होणार। 7 एके 7, 7 5 35 म्हणजे 8 पंचे 40,
म्हणजे एक्स बरोबर 40, म्हणजेच नीरजला ते काम पूर्ण करण्यासाठी 40 दिवस लागतील. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण मांडणी केल्यानंतर हे गणित सुटू शकतं. म्हणजे एक्स म्हणजे 40, नीरज ते काम 40 दिवसामध्ये पूर्ण करू शकला असता, संपूर्ण काम. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा इथं काय आहे, 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. आज रेखा, नेहा व नीरजचे सरासरी वय 33 वर्ष आहे. 10 वर्षानंतर नीरजचे वय किती वर्ष असेल विचारले. आता इथं काय दिलंय, 5 वर्षापूर्वीचं रेखाचं आणि नेहाचं सरासरी वय दिले 34 वर्ष, म्हणजे त्यांचे सरासरी वय 34 असेल तर 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज येणार. किती येणार बेरीज, तर 34 ची दुप्पट, कारण सरासरी 34 आहे. 34 ची दुप्पट 4 2 8 3 2 6 68 वर्ष, ही त्यांची बेरीज येणार. 5 वर्षापूर्वीची बेरीज दोघींची मिळून, बरोबर. आता 5 वर्षापूर्वी नंतर आज जर आपण वय काढलं तर ह्याच्यामध्ये 10 मिळवावे लागतील आज, कारण का रेखाचं वय 5 वर्ष वाढलं, नेहाचं वय 5 वर्ष वाढले, म्हणजे 10 वर्ष आपल्याला वाढवावे लागतील. म्हणजे 78 वर्षे इतकी त्यांची आजची वयाची बेरीज येईल. आता या तिघांचं पुढे जे दिले, रेखा, नेहा व नीरज, यांचं आजच्या वयाची सरासरी दिली 33 वर्ष, म्हणजे यांच्या वयाची बेरीज काय होणार, या तिघांच्या वयांची बेरीज होणार 33 अधिक 33 अधिक 33, म्हणजे 99 वर्षे ही तिघांच्या वयांची बेरीज. या 99 वर्षे तिघांच्या वयामधून हे जर दोघींचं वय वजा केलं तर राहिलेलं नीरजचं वय, म्हणजे 78 वर्षे वय आपल्याला वजा करावं लागेल त्यातनं दोघींची बेरीज, आजच्या वयाची बेरीज. म्हणजे याचं उत्तर किती, 90 गेलेला 1, 90 गेले 21 वर्ष हे नीरजचं आजचं वय आहे. प्रश्न काय विचारलाय, 10 वर्षानंतर नीरजचं वय किती असेल, म्हणजे 21 अधिक परत 10 वर्ष आपल्याला करावं लागेल, कारण 10 वर्षानंतरचं वय विचारले, म्हणजे 31 वर्ष हे नीरजचं 10 वर्षानंतरचं वय असेल. पर्याय क्रमांक 1 जो आहे 31 वर्ष, हे या प्रश्नाचं उत्तर येईल. यानंतरचं गणित आहे बघा, स्थानक ए पासून काही प्रवाशासह एक रेल्वे गाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वेत उपस्थित असलेल्यापैकी 40% प्रवासी उतरतात, 40 नवीन चढतात. आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या संख्येच्या 40% इतकी आहे, तर बी स्थानकावर किती प्रवासी उतरले. जरासं किचकट गणित आहे, जर आपण रेग्युलर पद्धतीने सोडवायला गेलो तर जास्त वेळ लागू शकतो, लेंदी होऊ शकतं, म्हणून ह्या गणिताला पर्याय कट पद्धत आपण वापरूया. आता पर्याय कट वापरत असताना सुद्धा जर पर्यायाकडे बघितलं, नीट लक्ष दिलं तर 140 220 275 440 आहे. आता पहिलं जे स्थानक आहे बी वर 25 चढणार आहे. मग आपण जरा विचार करूया की जर ऑड एखादा पर्याय आपण पकडला तर 275 हा ऑड आहे, बाकी सगळे 0 0 आहे. हे 25 ऍड केले की जरा भाग जायला सोपं जातं, म्हणून पहिल्यांदा पर्याय मी 275 घेतोय. जर ह्या सगळ्या अटी या 275 न पूर्ण केल्या तर उत्तर 275 येईल. नाही आलं तर आपण दुसरा पर्याय घेऊया. तर सुरुवातीला आपण 275 घेऊन बघूया. समजा आता बी स्थानकावर 275 प्रवासी उतरले. आपल्याकडे 3 स्थानक आहेत, ए, बी आणि सी. आता बी वर जर 275 प्रवासी उतरले असतील तर ए वर किती असणार, कारण 50% उतरले म्हणजे डबल असणार, म्हणजे 550 प्रवासी असणार. आता ए वर 275 उतरले, 275 शिल्लक राहिले आणि प्लस 25 चढले, म्हणजे किती झाले, इथं 300 प्रवासी झाले, बरोबर आहे का. 300 प्रवासी बी वरून रेल्वे स्थानकावरून सुटले. ते सी स्थानकावर पोहोचल्यावर सी स्थानकावर काय झालं, 40% प्रवासी उतरले आणि 40 नवीन चढले, म्हणजे 300 चे 40% आपल्याला काढावं लागेल. तेवढे उतरलेत, म्हणजे 0ला 0 गेली, 0ला 0 गेली, 3 चोक 12, 120 प्रवासी उतरले, म्हणजे 300 वजा 120 किती झाले, 180 झाले, आणि प्लस 40 नवीन चढले, बरोबर का. 40 नवीन चढले म्हणजे किती झाले, 220 प्रवासी शिल्लक राहिले. आता ही जी 220 प्रवासीची संख्या आहे त्यांनी पुढे काय दिली आहे, रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या म्हणजे 220 ही संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. स्थानक ए वर किती चढलेत आपल्या इथे, 550. 550 चे 40% 220 जर आलं तर आपला हा पर्याय बरोबर आहे. आता करू आपण 550 चे 40%, 550 चे 40%, 0ला 0 गेली, 0ला 0 गेली, 55 गुणिले 4, 5 चोक 20, 5 चोक 20 आणि 2 22, 220, म्हणजे 550 चे 40% 220 येतात. आणि हिथं प्रवासी जे आपण ह्या 275 मानून केल्यात तर सी स्थानकावर 220 प्रवासी, हा पर्याय जुळला. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्यायकट पद्धतीनुसार पर्याय क्रमांक 3 275. दुसरे पर्याय जर घेऊन बघितला तर ती पर्याय ह्या अटी पूर्ण करू शकणार नाही. हा एकच पर्याय 275 की ज्या सर्व अटी पूर्ण करतो, म्हणून याचं उत्तर 275 प्रवासी बी स्थानकावर उतरलेले आहेत. तर यानंतरचं गणित काय बघा, सोडवा. हा प्रश्न सोडवायला सांगितलाय. जर गणिताचं निरीक्षण केलं तर एक सूत्र आहे, त्या सूत्राप्रमाणे हे गणित आपल्याला सोडवावं लागेल. तर ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र आपल्याला माहिती आहे. काय आहे सूत्र, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय, तर एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. याप्रमाणे जर आपण हे ए मानलं आणि हे बी मानलं तर इथं काय आहे,
तर इथं आहे ए वर्ग वजा बी वर्ग छेद ए वजा बी असं आहे. म्हणजेच काय होईल, याची फोड काय होईल, तर ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी छेद ए वजा बी. म्हणजे या कंसाला हा कंस कॅन्सल होईल, ए अधिक बी म्हणजे आपण हे ए मानले आणि हे बी मानले, या दोन्हीची बेरीज फक्त या प्रश्नाचं उत्तर येईल. म्हणजेच काय होणार 3.49 अधिक 0.51 एवढंच याचं उत्तर येईल. 9 आणि 1 10 शून्य अचलाला 1 5 आणि 5 10 शून्य अचलाला 1 3 आणि 1 4 म्हणजे 4 हे त्याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 4 हे त्याचं काय येईल उत्तर येईल. कसं केलंय बघा, फक्त ए वजा बी हे कॅन्सल होईल आणि ए अधिक बी फक्त शिल्लक राहील. मग ह्याला ए मानले ह्याला बी मानले म्हणून या दोन्हीची आपण बेरीज केलेली आहे. जरा सोपं गणित आहे एकदम. यानंतर पुढचं गणित आपण सोडवूया. यानंतर पुढील गणित आहे, समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपये सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले, म्हणजे सुरुवातीला त्याने किती सफरचंद खरेदी केले याची संख्या विचारली आहे. याला सुद्धा आपण पर्याय पद्धतच वापरूया. तर पहिला पर्याय 24 आहे. 24 पर्याय घेऊन जर ह्या अटी पूर्ण होतात तर बघूया. आता 24 पर्याय घेतला तर त्याला किती सफरचंद घेता आली, 360 रुपयाला सर्व सफरचंदाने घेतल्यात. मग समजा जर त्याने 24 सफरचंद घेतली असतील तर एक सफरचंद कितीला मिळालं त्याला, तर 24 न भागायचं. किती बघा, 8 त्रिक 24 किंवा 4 न भागाला 4 सक्क 24 4 9 36 पुन्हा 6 1 6 15 सक्क 90 म्हणजे 15 सफरचंद त्यानं काय केले, 15 रुपयाला एक सफरचंद त्याला पडलं. 15 रुपयाला एक सफरचंद. ह्याच्यावर जर त्याला 3 रुपये सूट मिळाली असेल, ह्याच्यावर जर म्हणजे सफरचंद कितीला मिळणार, 12 रुपयाला मिळणार. 3 रुपये सूट मिळाली असती तर 12 रुपये मिळाले. 12 रुपयाला एक सफरचंद असतं तर 360 ला किती मिळाली असती, 360 भागिले 12 12 1 12 12 त्रिक 36 म्हणजे 30 सफरचंद तो खरेदी करू शकला असता. म्हणजे किती सफरचंद वाढवली त्याला, 24 सफरचंदाची 30 सफरचंद झाली. म्हणजे 24 सफरचंदाची 30 सफरचंद तो घेऊ शकला असता. म्हणजे 6 सफरचंद वाढले. आता ही 6 सफरचंद त्यांनी घेतलेल्या मूळ सफरचंदाचे 25% आहेत का ते आपण बघायचं. म्हणजे 24 चे 25% हे आपल्याला 6 आलं पाहिजे. 24 चे 25% 6 आलं पाहिजे कारण 6 सफरचंद वाढल्यात. मग येते का बघा, 25 1 25 25 चौक 100 4 1 4 4 सक्क 24 6 1 6 म्हणजे 6 सफरचंद. म्हणजे जी वाढलेली संख्या आहे ती 25% वाढलेली आहे. म्हणजेच या अटी पूर्ण करणारा पर्याय क्रमांक 1 24 हा होतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 24 सफरचंदानं मुळात खरेदी केलेली आहेत असं उत्तर येईल. यानंतरचं गणित आहे बघा, 150 ते 500 या संख्यामधील किती संख्यांना 11 ने भाग जातो. सरळ सरळ साधा प्रश्न विचारलेला आहे, अगदी सोपा प्रश्न आहे बघा. आता सुरुवातीला आपण काय करूया, 500 पर्यंतच्या एकूण 11 ने भाग जाणाऱ्या संख्या करूया. म्हणजे 500 भागिले 11 करावं लागेल. म्हणजे आपल्याला एकूण संख्यामध्ये 11 चौक 44 राहिले 6 इथून किती 0 11 5 55 राहिले बाकी 5. तर किती संख्या आहेत 11 ने भाग जाणाऱ्या, 45 इतक्या संख्या आहेत 500 पर्यंतच्या. बरोबर आहे. आता 500 पर्यंतच्या 45 आहेत, त्यातल्या 150च्या आधीच्या संख्या वजा करू. आता 150च्या आधी 111चा पाडा जर लिहिला तर 110 पर्यंत आपल्याला किती होणार, 10 संख्या होणार. त्याच्यानंतर पुढची संख्या जी आहे ती 121 132 आणि 143. त्याच्या पुढची 154 आहे, ती 150च्या पुढे जाते त्यामुळे ती पकडायची नाही. ह्या 3 आणि ह्या 10 अशा 13 संख्या 150च्या आधी आहेत ज्यांना 11ला भाग जातो. म्हणून ह्यातनं फक्त 13 वजा करायचं. किती येणार बघा, 5 2 4 1 गेला राहिला 3 म्हणजे 32 संख्या आहे काय येणार आहेत 11 भाग जाणारे असणार आहेत 150 ते 500 पर्यंतच्या. त्यानंतर पुढील गणित आहे बघा, 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील. तर आपल्याला या गणितावेळी काय करावं लागेल, सुरुवातीला जागेचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्यानंतर फरशीचं क्षेत्रफळ काढून या दोघांचा भागाकार करावा लागेल. म्हणजे आपल्याला काय होईल, एकूण किती फरशा लागतील ते लक्षात येईल. मग पहिल्यांदा जागेचं क्षेत्रफळ काढूया. तर किती आहे बघा, तर आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे, लांबी गुणिले रुंदी म्हणजेच 18 गुणिले 12 म्हणजे किती येणार, 18 गुणिले 12 12 ते 96 अचलेले 9 12 के 12 9 21 216 मीटर स्क्वेअर हे त्याचं उत्तर येईल. आता हे जे आहे सेंटीमीटर मध्ये, हे आहे मीटर मध्ये, ते आणि पुढे लक्षात ठेवा. आता फरशीचं क्षेत्रफळ काढूया आपण, तर 30 सेंटीमीटर आहे. मग चौरस क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे 30 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार, 900 सेंटीमीटर येणार. 900 सेंटीमीटर स्क्वेअर येणार. बरोबर आहे का. आता हे मीटर स्क्वेअर आहे आणि हे सेंटीमीटर स्क्वेअर आहे, तर ह्याचं मीटर स्क्वेअरचं आपल्याला सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये
कन्व्हर्जन करावं लागेल. मग कसं कन्व्हर्जन करायचं, तर एका मीटरसाठी 100 न गुणायचं. हे 2 वेळा मीटर आहे म्हणून 100 गुणिले 100 असं करायचं. म्हणजे 216 गुणिले 100 गुणिले 100 आणि त्याला भागिले काय करावं लागेल, हे 900 सेंटीमीटर स्क्वेअर. हे सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये जर रूपांतर झालेलं आहे. त्या सेंटीमीटरला सेंटीमीटर गेले, या 2 शून्याला या 2 शून्य गेल्या, बरोबर आहे का बघा. 9 एके 9, 9 एके 9 दुनी 18 राहिले 3, 9 चौक 36 म्हणजे 24 गुणिले 100 म्हणजे किती येणार, 2400 फरशा लागतील. 2400 फरशा लागतील. म्हणजे पर्याय क्रमांक 3 2400 फरशा हे त्याचं उत्तर येईल. यानंतर पुढील गणित आहे. 580 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती, असा प्रश्न विचारलेला आहे. तर आता काय करायचं, इथं सूत्र आपल्याला माहित आहे. सूत्र काय आहे, तर अंतर बरोबर वेळ गुणिले वेग, बरोबर आहे का, हे सूत्र आहे आपलं. अंतर किती आहे, आता अंतर मोजताना काय मोजायचं बघा. इथं रेल्वेची लांबी दिली आहे 700 मीटर आणि प्लस प्लॅटफॉर्मची लांबी. हे अंतर क्रॉस करण्यासाठी रेल्वेला काय करावं लागेल, स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी अशी मोजावी लागेल. म्हणजे अंतर इथं काय येणार, 700 अधिक प्लॅटफॉर्मची लांबी पण एक्स मानू. बरोबर वेळ किती आहे बघा, वेळ किती आहे, तर 72 सेकंद आहे. हे सेकंदात आहे. आणि वेग किती आहे, तर ताशी वेग 80 किलोमीटर आहे. हे किलोमीटर मध्ये आहे. मग ह्याचं सुद्धा किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी काय करावं लागेल याला, तर 5/18 याला गुणावं लागेल. म्हणजे त्याचं रूपांतर होईल. तर मग आता ह्याचं आन्सर काय येणार बघा, 18 एके 18, 18 चौक 72 येणार, बरोबर आहे का बघा. 18 चौक 72. त्यानंतर काय येणार, 5 चौक 20 किंवा 8 पंजा 40 म्हणजे 4 गुणिले 40, 4 गुणिले 8 पंजा 40, 400, बरोबर आहे का. म्हणजे 4 चौक 1600. 1600 हे काय येणार, अंतर येणार, एकूण अंतर. म्हणजे 700 अधिक एक्स बरोबर 1600 येणार. एक्स बरोबर काय येणार, तर 1600 वजा 700 म्हणजे 900 मीटर. हे 900 मीटर अंतर जे आहे, एक्स एक्स आपण कशाचं मानलंय, तर प्लॅटफॉर्मचं मानलेलं आहे. कारण दोन्ही अंतर इथं मिळून हे अंतर होतंय. त्यामुळं प्लॅटफॉर्मची लांबी 900 मीटर असेल. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं आन्सरचं उत्तर, प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील गणित आहे. पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष काढा. विधानं काय आहेत बघा, सर्व मोगरा शेवंती आहेत, सर्व शेवंती फुले आहेत. ही 2 विधान आहेत. आता आपण काय करायचं, जेव्हा अशी विधान येतात तेव्हा त्याची शक्यतो वेन आकृती काढायची. आता काय करायची वेन आकृती, सर्व मोगरा शेवंती आहेत. समजा हा आपण मोगरा मानला, तर हा सर्व जो मोगरा आहे तो कोण आहे, शेवंती आहे. म्हणजे सर्वच्या सर्व जेव्हा येतं तेव्हा त्याला दुसऱ्या वर्तुळामध्ये आतमध्ये घ्यायचं आहे संपूर्णपणे. ही झाली शेवंती, ठीक आहे. आणि पुढचं विधान काय आहे, सर्व शेवंती फुले आहेत. आता ही जी सर्व शेवंती आहे ती पुन्हा सर्व शेवंती कशामध्ये येते, फुलामध्ये येते. सर्व आले की संपूर्ण त्याला आतमध्ये आपल्या समाविष्ट करून घ्यायचे, म्हणजे फुले झाली. आता हा आपला वेन आकृती झाल्यानंतर जे निष्कर्ष त्यांनी दिले ते बरोबर आहेत का चूक आहेत, हे आपल्या वेन आकृतीला जर जुळत असेल त्यावर ठरवता येतं. आता काय दिले, सर्व फुले मोगरा आहेत. आता एवढी सगळीच्या सगळी फुले मोगरा आहेत का, नाही, मोगरा थोडाच आहे. सगळी फुले मोगरा पाहिजे असतील तर मोगरा बाहेर आला पाहिजे होता, पण नाहीये तसं. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. सर्व फुले शेवंती आहेत, सर्व फुलं इथं जी फुलं आहेत ती शेवंती आहेत का, नाही आहेत. म्हणजे हे सुद्धा विधान काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे दोन्ही विधानं चुकीचे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे, निष्कर्ष अ व ब ही दोन्ही चुकीचे आहेत, असं या प्रश्नाचं उत्तर येईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत. तर यामध्ये किती त्रिकोण आहेत हे मोजायचं आपल्याला. तर बघा, असे जर छोटे छोटे त्रिकोण मोजलात तर 24 होतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, 12 दुनी 24. त्याच्यानंतर पुन्हा असे उभे त्रिकोण 25 26 27 28 29 30 31 32. त्याच्यानंतर हा एक 33 34 35 36 37 38 39 40. त्यानंतर असे 41 42 43 44 45 46 47 48. आता 48च्या पुढे पर्यायच नाही, याच्यात 60 हा डायरेक्ट पर्याय, त्यामुळे याचं उत्तर 60 येईल. तरी पण आपण पुढचे तुम्हाला सांगतो त्रिकोण कुठले आहेत बघा. त्याच्यानंतर हा एक त्रिकोण आहे बघा मोठा, 49 50 51 52. त्यानंतर हा एक 53. नंतर हा एक 54. त्याच्यानंतर आणखीन जर मोजायचं झालं तर हे राहिले, हे 55 56 57 58 59 60. बरोबर 60 त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत. म्हणून याचं उत्तर किती येईल, 60 त्रिकोण हे याचं करेक्ट उत्तर आहे. पुढील गणित आहे नातेसंबंधावर आधारित गणित आहे बघा. रोहन रामूचा मुलगा आहे.
रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय? तर याच्यामध्ये कोणकोणती पात्र आहेत बघा. पहिला महत्वाचं म्हणजे रोहन. बरोबर आहे का? रोहन हा मुलगा आहे कुणाचा? तर रामूचा. ठीक आहे, हा रामूचा मुलगा आहे. हा, आता रामूचा मुलगा रोहन आणि पुढे काय दिले बघा, बहिणी बहिणी दोन दिल्यात. कोण दिलेत बहिणी? तर रोहनची आई, आता जी एक्स असणार, रोहनची आई एक्स आहे, ती ही रोहनची आई एक्स आणि तिची बहीण वाय. ह्या वायच्या घरी त्याला घेऊन गेले. सचिनची पत्नी, ही सचिनची पत्नी आहे आणि ह्या दोघी बहिणी बहिणी आहेत. तर विचारले काय, या दोघींचं रिलेशन काय? म्हणजे रामूचं, रोहनच्या वडिलांचं एक्सच्या पत्नीशी रिलेशन काय? म्हणजेच बायकोची बहीण, रामूची बायको ही आणि तिची बहीण ही, म्हणजे बायकोची बहीण कोण असते? तर मेहुणी असते. बरोबर आहे का बघा? मेहुणी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल मेहुणी ही असणार आहे. म्हणजे सचिनच्या पत्नीचं रोहनच्या वडिलांशी नातं काय असणार आहे? तर मेहुणी. लक्षात आलं? यानंतरचं गणित आहे, 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात. 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? आता काय करूया, 6 मजूर आहेत, 4 दिवसात 9600 विटा, म्हणजे एका दिवसात किती बनवतात? 6 मजूर भागिले 4, 24 चोक 96, म्हणजे 2400 विटा बनवतात. 6 मजूर 2400, मग एक मजूर कितीला बनवणार? 6 चोक 24, म्हणजे 400 विटा एक मजूर बनवणार आहे. एका दिवसात एक मजूर 400 विटा बनवतात. मग 18 मजूर आहेत, 18 2 18 3 54, 18 चोक 72, 7200 विटा एका दिवसात बनवणार 18 मजूर. आणि त्यांना 2 दिवसात किती बनणार? म्हणजे ह्याला गुणिले 2 किंवा 7200 अधिक करा, 0 0 4 7 2 14, म्हणजे 2 दिवसामध्ये ते 14400 विटा बनवतील. पर्याय क्रमांक 4, 14400 विटा हे त्याचं उत्तर येईल. तर पुढील गणित आहे, 54 किलोमीटर पर आवर वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते. ट्रेनची लांबी शोधायची आहे. आता काय करायचं, टेलिग्राफ पोल किरकोळ लांबी असते, त्यामुळे ती काय गृहीत धरायची नाही. तर काय करायचं, 54 किलोमीटर पर आवर म्हणजे एका तासाला 54 किलोमीटर, एक तास म्हणजे 60 मिनिटे गुणिले 60 सेकंद, सेकंदात करून घ्यायचं. आणि 54 किलोमीटर म्हणजे 54,000 मिनिटे, म्हणजे एवढ्या वेळामध्ये 54,000 मीटर एवढी ट्रेन धावते. तर 9 सेकंदामध्ये किती धावले असेल हे आपल्याला काढायचं आहे. हे सेकंदामध्ये केलं, हे पण सेकंदामध्ये केलं, हे मीटरमध्ये केलेलं आहे. शून्याला शून्य गेली, शून्याला शून्य गेली. बघा, 6 एके 6, 6 90 54, 90 झाले. बरोबर आहे का? बघा, 99 किती येणार? 81, म्हणजे 810 भागिले 6 हे त्याचं उत्तर आहे. मग 6 एके 6, 6 एके 6, राहिले 2, उतरून घेतला 1, 21 झाले. 6 त्रिक 18, राहिले 3, उतरून घेतले 0, 30 झाले. 6 पंचे 30, म्हणजे 135 मीटर ही काय येणार आहे? ट्रेनची लांबी येणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 135 मीटर. यानंतर पुढील गणित आहे, खालील संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या कोणती? 3 6 11 18, त्यानंतर कोणती संख्या येईल? बघा, जर फरक काढला तर 3 अधिक 3 6, 6 आणि 5 11, 11 आणि 7 18, म्हणजे क्रम काय वाढला? विषम संख्येने वाढत गेलाय. म्हणजे 18 अधिक 9 आपल्याला करावं लागेल. तर 18 अधिक 9 किती येणार? 27. पर्यायामध्ये आहे का? तर पर्याय क्रमांक 4, 27 हा पर्याय आहे. म्हणून हे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, 27. 18 नंतर येणारी संख्या 27. त्यानंतरचं गणित आहे, दिशेवरील गणित आहे. बघा, अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. इथं मी दिशा दिलेल्या आहेत, उत्तर वरती असे, दक्षिण खाली, पूर्व उजव्या बाजूला, पश्चिम डाव्या बाजूला. हे अमरचं घर आहे समजा. तर तो काय केलाय? पश्चिमेकडे काय गेलाय? 4 किलोमीटर चालत गेलाय शाळेकडे. बरोबर, शाळेकडे 4 किलोमीटर चालत, तेथून तो 2 किलोमीटर उत्तरेकडे, म्हणजे 2 किलोमीटर परत उत्तरेकडे चालत गेला. इथं त्याची बँक होती, त्या बँकेमध्ये त्यानं काम केलं आणि बँकेमधून काम केल्यानंतर परत पूर्वेकडे चालत गेला 4 किलोमीटर मित्राच्या घराकडे. बरं आहे का? बघा, हे अमरचं घर इथं होतं, मित्राचं घर इथं आहे. आता प्रश्न काय विचारलाय, भरतच्या घरी गेला, तर तो आणि त्याचे घर याच्यामधील अंतर किती? म्हणजे आता अमर त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? तर इथलं 2 किलोमीटर अंतर आहे, तेच अंतर इथं पण असणार आहे. अगदी एकदम सोपा प्रश्न विचारलेला आहे बघा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 2 किलोमीटर हे त्याच्या घरापासूनचं अंतर असणार आहे. त्यानंतरचं पुढचं गणित आहे, जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले, भागिले म्हणजे अधिक आणि गुणिले म्हणजे भागिले, तर या पदावलीचं उत्तर काय? असा प्रश्न विचारला. तर आता जिथं जिथं आपल्याला चिन्ह बदल केलंय, पहिल्यांदा आपण काय करायचं, तो चिन्ह बदल करून घ्यायचा. तर वजा, वजा म्हणजे काय? तर गुणिले. आपण इथं काय करायचं?
गुणिले करून घ्यायचं. त्यानंतर पुढचं चिन्ह अधिक आहे. अधिक म्हणजे काय तर वजा, म्हणजे इथं वजा चिन्ह करून घ्यायचं. त्यानंतर गुणिले, गुणिले म्हणजे काय तर भागिले, म्हणजे इथं आपल्याला भागिले करून घ्यावं लागेल. आणि इथं भागिले, भागिले म्हणजे अधिक आहे, तर इथं अधिक करून घ्यावं लागेल. आणि ही पदावली आपल्याला सोडवावी लागेल. मग पदावली कशी झाली? 15 गुणिले 3 वजा 10 भागिले 5 अधिक 5. मग सुरुवातीला आपण काय करतो? पदावलीचा नियम आहे, पहिल्यांदा भागाकार गुणाकार जो काय आला असेल तो करायचा. मग 15 गुणिले 3 15 त्रिक 45 वजा 10 भागिले 5 अधिक 5 बाकीचं आहे घ्यायचं. त्यानंतर पुन्हा भागाकार करावा लागेल, म्हणजे 45 वजा 10 भागिले 5 2 अधिक 5. त्याच्यानंतर ही वजाबाकी, आता जे वजाबाकी आले तर वजाबाकी, बेरीज झाली तर बेरीज. पहिल्यांदा जे काही येईल ते तर वजाबाकी आले, 25 मधून 2 गेले राहिले 43 अधिक 5, म्हणजे 43 अधिक 5 किती येणार? 48. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 48 असं या पदावलीचं उत्तर येईल. त्यानंतर या प्रश्नपत्रिकेतील शेवटचं जो गणित आहे 100वा गणित, ते बुद्धिमत्तेवर आधारित आहे, तर ते आपण पाहूया. तर गणित काय आहे? एका सांकेतिक भाषेमध्ये जर हा शब्द असा लिहित असेल तर हा शब्द कसा लिहा. आता अशा वेळी काय करायचं? सुरुवातीला अंक देऊन ठेवूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आणि तसा कसा बदल केलाय ते आपण बघूया. आता इथं काय केलंय? पहिल्यांदा 3 नंबर घेतले, हे कुठं आहे? 4 नंबर घेतले. त्यानंतर काय केलंय? ओ किती नंबरला आहे? तर 9 नंबरला आहे. 9 नंबरला आहे. त्यानंतर यू किती नंबरला आहे? 10 नंबरला आहे. तर इथं 10 नंबरला यायचा. एच किती नंबरला आहे? एच 7 नंबरला आहे. आर किती नंबरला आहे? 8 नंबरला आहे, किंवा 2 नंबरला आहे आर. तर अशा प्रकारे याचे क्रमांक देऊन घ्यायचे आणि त्यानुसार इथे सुट्टे काय बघायचं? DIS डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर डी जे आहे, तर सुरुवातीला काय केलं त्यांनी? 3 नंबरचं अक्षर एस कुठं आहे? बघा या 2 पर्यायामध्ये एस आहे, बाकीचे 2 पर्याय काय झाले? ऑटोमॅटिक कॅन्सल होतात. त्यानंतर पुढचं अक्षर 4 नंबरचं आहे. 4 नंबरचा अक्षर कुठला आहे? बघा टी. एस टी कुठं आहे? एस टी इथं आहे बघा, म्हणजे हा पण पर्याय गेला. हा एकच सिंगल पर्याय गेला, पर्याय क्रमांक 3. तरी पण आपण पुढे जाऊन बघूया. 3 नंबरला अक्षर 9 नंबरचं अक्षर आहे. तर 9 नंबरला काय आहे इथं? 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा 9 नंबरला टी आहे, परत इथं टी आले. किंवा त्याच्या पुढचं अक्षर 10 नंबरला आय आहे, परत आय आले, म्हणजे हा पर्याय इथं जुळत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. क्रमांक ज्या पद्धतीने बदलले आहेत त्याच पद्धतीने त्याच्या अंकांची अदलाबदल करायची आहे फिरवून. तर हे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे अतिशय गणिताचा जो भाग आहे तो अतिशय सोपा होता. बऱ्याच मुलांना चांगली मार्क्स मिळाले असतील. तर हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा, आणि माझ्या या चॅनलला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.